कसला विचार करताय? अरे बाबा, शेतीचा विचार करतोय, आपल्या गावचा विचार करतोय. शेतीचं नुकसान झालं म्हणजे गड्या देशाचं नुकसान झाल्यासारखंच आहे बघ. तुम्हाला जाऊ का ना, हा? शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळणं लय गरजेचं आहे बघा. हा, खरंय खरंय. खेड्यामध्ये रस्ते पाणी वीज पोचणं लय गरजेचं आहे बघा. शेतीमाल बाजारपेठ आणि सहकार संबंधित कायद्यात बदल करणं लय आवश्यक आहे बघा. म्हणजे काय झालं माहितीये का तुम्हाला? हा. मी एका सभेला गेलो होतो, बर तिथं मलाही समजा कळलं बघा. बरोबर बोललास गड्या. हा, सहकार एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सगळीकडे सहकार असणं गरजेचं आहे बघा. साधा गावातला शेतकरी डायरेक्ट कृषी मंत्र्याशी कनेक्ट असला पाहिजे. म्हणजे त्याचं असं आहे की मी आता माझ्या शेतात काय पिकू किंवा बाहेर कुठल्या मालाला किती भाव मिळतोय ह्या सगळ्या संबंधीची माहिती प्रत्येक वेळी त्या शेतकऱ्याला मिळत राहिली पाहिजे बघ. म्हणजे सरकार आपल्यासाठी अनुदान काढतं, कर्ज देतं, कर्ज माफी करतं, पण आपल्याला या सगळ्याची माहितीच नसते आणि आपल्याला माहितीचा अधिकार काय याचीही माहिती नाही. तुला माहितीये का पण बरं आहे का नाही? हा. अरे एकेकाळी आपल्या आम्ही मजुरी करणारी, साधी सोपी शेती करणारी, आम्ही कुणाकुणाचं मागं धावणार आणि आमची पोरं, मला सांगा काय त्यांचं भवितव्य साहेब? म्हणजे आम्ही आयुष्यभर फक्त मजुरीच करायची का हो? आणि कुणासाठी करताय तुम्ही हे सगळं? हे एवढं नाही करत तेवढं मी दूधफळे नाही साहेब. आम्ही तरी काय करणार हो? आमचा आवाज पोहोचतच नाही आणि ऐकून सुद्धा बहिरेपणाचं नाटक करतात हो साहेब. आम्ही तरी काय करणार? तुम्हाला माहितीच्या अधिकाराविषयी माहिती नाही वाटतं? हो, हे माहितीचा अधिकार का काय म्हणतं याबद्दल आम्हाला काय बी माहित नाही साहेब. म्हणूनच हा गोंधळ होतोय. हेच तुमच्यासारख्या लोकांना माहितीच्या अधिकाराविषयीच माहिती नसल्यामुळे व्यवस्थेबाहेरनं लोकांची फसवणूक करणाऱ्यांच्या ठगांची संख्या वाढते. आता परवाचंच उदाहरण घ्या. नागपुरात खूप पाणी, पूर आला, सगळी झोपडपट्टी पाण्याखाली. उरलेलं सगळं सामान घेऊन, पत्रे घेऊन लोक उंचावरच्या ठिकाणी जाऊन वस्ती करून राहिले. तिकडून आला एक ठग, म्हणतो कसा, मी तुम्हाला एक फॉर्म भरायला सांगतो, 50 रुपये त्याची फी आहे, नुकसान भरपाई मिळेल 20,000 रुपये. झोपडपट्टीतली माणसं ती, शिक्षण नाही काही नाही, पैसे मिळतात म्हटल्यावर 400 लोकांनी 50 रुपयाचा फॉर्म भरला आणि वरतून त्याच्या मागे लागले, अहो नुकसान भरपाई वाढवून द्या की 20,000 काय 50,000 द्या वगैरे वगैरे वगैरे. तो होता गोल बच्चन, हो म्हणाला 400 गुणिले 50 20,000 रुपये घेऊन तो माणूस पळून गेला, परत आलाच नाही. का तर त्या लोकांना माहितीचा अधिकार नव्हता म्हणून. तर त्यांना ते दाबून ठेवतात किंवा त्यांना खुश ठेवतात आणि यातून यांना दाबून ठेवल्यामुळे त्यांना बनावट कागदपत्र बनवत येतात. अशी बनावट कागदपत्र बनवून ते सगळं राजकारणाचा खेळ करतात. हरितुर्जा असं डांगोरा भेटतात एकीकडे आणि पवनचक्क्या बनवतात. पवनचक्क्या बनवताना तिथे जे दगड माती मुरुम यांचाही बेकायदेशीर व्यवहार करतात ते. आणि हे सगळं करून त्यांना बेकायदेशीररित्या असा व्यवहार केल्यामुळे सगळ्या दुर्बल घटकावर या सगळ्याचा बोजा आलेला आहे. हा सगळा बोजा दुर्बल घटकावर आहे असंच वाटत असेल तर फक्त तसंही नाहीये. शहरातले लोकही याच्यामधून जात आहेत, सफर करतायत. ही सगळी बेबंदीशाही थांबली पाहिजे. आपल्या घटनेच्या चौकटीचा आदर आपण केला पाहिजे आणि अशी आपण लोकशाही राबवली पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण RTIचा यूज केला पाहिजे. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजेच माहितीचा अधिकार. म्हणजे एकंदरीत माहितीच्या अधिकाराचा जर वापर केला तर एकंदरीत या सगळे पवन ऊर्जा आणि विविध प्रकल्प राबवले जात असताना म्हणजे अतिक्रमणासारख्या गोष्टी असतील, धरणामध्ये जाणारी आपली जमीन असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपली होणारी फसवणूक असेल, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती हव्या असतील तर आपल्याला माहितीच्या अधिकाराचा अधिकाधिक वापर करणं गरजेचं आहे. कारण मंडळी त्यामुळे झालंय असं की खेडेगावातली लोक त्यामुळे शहराकडे पळतायत, शहरातली लोक पळतायत इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या वसाहतींमध्ये. या सगळ्यामध्ये समग्र भारत राष्ट्राची दिशा कोणती? त्यांना कळलं की चुकीच्या ठिकाणी येऊन पोहोचले, पण माहिती होती म्हणून तुमच्याकडे आली. घ्या ना तुमच्या पक्षात मला. बरं ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला 2 अटींची पूर्तता करावी लागेल. कोणत्या? पहिली अट म्हणजे तुमच्या नावात बेदी, भूषण आणि अरविंद ह्या तिन्हीपैकी कुठलेही शब्द असता कामा नये. बरं. आणि दुसरी अट म्हणजे वर्षातून 17 वेळा 15 दिवस उपोषण करण्याची तुमची तयारी असायला पाहिजे. 15 दिवस उपोषण? 17 वेळा? हो, आम्ही नेहमीच 15-15 दिवसाची उपोषण करतच असतो. छे NGO वाल्या परवडल्या मग. अरे अभि ऐक ना, तुला
समाजकार्य करायचं ना? हो हो. अगं तू आमच्या एनजीओला काय जॉईन होत? का नाही, नक्कीच. पण तुम्ही काय काम करता तिकडे? अगं आपल्या देशातल्या समस्या म्हणजे गरिबी? हो गरिबी, आपल्या महाराष्ट्रातल्या समस्या, शेतकऱ्यांची आत्महत्या. हो, तर गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, जातीवाद या सगळ्यांवरती आपण डेटा कलेक्ट करायचा. म्हणजे काय करायचं, एक दिवस नेटवरती बसायचं, गुगलवरती हा सगळा डेटा कलेक्ट करायचा आणि मग ह्याची पीपीटी बनवायची. तेवढंच, बस एवढंच? अगं हो. आणि मग ही जी पीपीटी बनवलेली असते ना, ती गावोगावी जाऊन आपण त्यांना दाखवायचं की बघा तुम्ही असं राहता, हे असं राहून नाही चालणार, तुम्ही बदललं पाहिजे, त्यासाठी तुम्ही शिका असं हे त्यांना समजवायचं. बस एवढंच. आणि काय नसतं, मस्त पिकनिक असते. पिकनिक? हो, इंटरेस्टिंग. मी माझा कॅमेरा आणला तर चालेल? अगं नाही, घेऊनच आहे, कारण तसे पण आपल्याला फोटोज अपलोड करावेच लागतात ना. मग घेऊन येशील कॅमेरा? नक्की. करशील ना म्हणजे की का? हो हो नक्की. चल. सामर्थ्य आहे चळवळीचे असं म्हणून आपल्याकडे समाजकार्य करणाऱ्या, एकत्र येऊन काम करणारी सगळी मंडळी होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा याच भावनेनं गणेशोत्सव सुरू केला. पण आजकाल केवळ प्रोजेक्टरवर प्रॉब्लेम्स दाखवून तुम्ही असे जगता, ही तुमची गरिबी आहे, हे असे भ्रष्टाचार करता तुम्ही, हे असं सांगून परदेशी फंडिंग जमा करून त्याच्यावर आपला स्वतःचा पोटधंदा चालवणारी ही नवीन एनजीओ नामक प्राणी सध्या या महाराष्ट्रामध्ये फोफावलेले. ती ही अशी आहे. शिक्षक पण बदलत चाललेत, कारण शिक्षक नीट असतील वरचे बदलत चालले. पण त्यामुळे घडतंय असं की आपण माहितीचा अधिकार, हक्क, कर्तव्य, लोकशाहीचे 4 खांब, म्हणजे 4था आपण मीडियाचा, एवढंच माहिती आहे आपल्याला. पण एक 5वा खांब अजूनही आहे, जो देशानेच आपल्याला दिला आहे, तो म्हणजे माहितीच्या अधिकाराचा. साधी सोपी गोष्ट असते. आपल्याला ट्रॅफिक हवालदार आपल्याला रस्त्यामध्ये अडवतो आणि म्हणतो गाडीची कागदपत्र दे. आपण चटकन नाही 50 मध्ये दाखवतो, 100 मध्ये बघा, 200 बघा. आपण त्याच्या आधीच आपण बार्गेनिंगला सुरू होतो. आपण खरं तर तिथून पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही कागदपत्र दाखवू शकता, हा नियमच आपल्याला माहित नसतो. या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात. साध्या कॉलेजमध्ये असणारे स्कॉलरशिप्स असतील, कॉलेजमध्ये वापरली जाणारी फंडिंग असतील, आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हिशोब असतील, कुठल्याच गोष्टीचा आपण विचार करत नाही. आपण टॅक्स भरतो आहोत, पण हा टॅक्स कशा प्रकारे वापरला जातोय हेही आपण पाहत नाही. कारण या सगळ्यासाठी गरजेचं आहे ते माहितीच्या अधिकाराचं आपल्याला असलेली जाणीव, ही जाणीव महत्वाची आहे. कारण तरच आपला महाराष्ट्र, आपला भारत देश हा चांगल्या पद्धतीनं विकास करू शकेल. ही जबाबदारी तुम्हा सर्व लोकांची आहे. माहितीच्या अधिकारासाठी म्हणून तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर तिथून पुढच्या केवळ 3 महिन्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याला तुम्हाला ती माहिती पुरवण्याचा सक्ती असते. अन्यथा त्या माणसावर न्यायालयीन किंवा पोलिसी कारवाई होऊ शकते. अदरवाईज त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुद्धा ही तक्रार करू शकता व अर्ज करू शकता. हा आहे माहितीचा अधिकार. होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा आणि सगळ्या जणांनी आपल्या या सगळ्या अन्यायामय जीवनातून बाहेर पडा. कारण आपला देश, आपला भारत देश हा आपल्याला बलसागर होताना पाहायचा आहे. हो बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे व्रत गुण दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो. बलसागर भारत हो. तेव्हा चला एक इंजिनियर म्हणून आपलं 2020चं अब्दुल कलामांनी दिलेलं स्वप्न पूर्ण करूयात. आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना येणाऱ्या अडथळ्यांना या माहितीच्या अधिकाराचा योग्य प्रकारे वापर करूयात. कारण जर असं घडलं तरच निश्चित आपला उद्याचा देश घडलेला असेल आणि तो 2020चा निश्चितच महासत्ता असू शकेल. या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ. हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो.